नमस्कार. आषाढ महिना पंढरीच्या वारीसाठी, चातुर्मासाच्या प्रारंभासाठी, रिमझिम आषाढ धारांसाठी ओळखला जातो. पण आषाढाचा पहिला दिवस, त्यावर मात्र खास हक्क आहे तो कवी कुलगुरू कालिदासाचा. आषाढाचा पहिला दिवस हा कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. हे तुम्हाला सगळ्यांना ठाऊक असेलच, पण त्यामागचं कारण काय आहे हे ठाऊक आहे का? या दिवसाला कालिदास दिन म्हणण्याचं कारण अगदी खास आहे आणि जगाच्या पाठीवर हे असं एकमेवच उदाहरण असेल. त्याविषयी आज आपण बोलूया. आणि आज हा विषय निवडण्याचं आणखी एक कारण आहे. सध्या जी पिढी शाळेत शिकतीये त्यापैकी बहुतेकांना संस्कृत शिकण्याची संधीच मिळत नाही. मग या मुलांना कालिदास ठाऊक असेल का? आकाशात ढग जमू लागले, हे असं छान रोमॅन्टिक वातावरण असेल, काहीसं हळवं काहीसं तरल, की आपोआपच मेघदूताची आठवण होते. कालिदास म्हणतो, मेघालोके भवती सुखिनोपी अन्यथा वृत्ती चेतः. किती सुंदर शब्द आहे ना. रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळं वाटतं. वृत्ती कशी होते तर नेहमीसारखी नाही, अन्यथा होते. हे सगळं आजच्या मुलांना ठाऊक असेल का? किंवा शकुंतलेची पाठवणी होते तो प्रसंग. मुळात शाकुंतल या नाटकाचेच आपल्या परंपरेने किती कौतुक केलंय. काव्येषु नाटकम रम्यम तत्र रम्या शकुंतला तत्रोपि चतुर्थो अंकः तत्रापि श्लोक चतुष्टयम. मुळात सगळ्या साहित्य प्रकारामध्ये नाटक हे सगळ्यात सुंदर असतं आणि त्या नाटकातही शाकुंतलाची बाबच काही वेगळी आहे. त्यातही त्याचा चौथा अंक जो शकुंतलेच्या पाठवणीचा आहे आणि त्यातलेही 4 श्लोक. मुलीची पाठवणी करताना गहीवरून आलेले वडील कण्व ऋषींच्या रूपाने आपल्याला या अंकात भेटतात. आजही हा पाठवणीचा प्रसंग आठवला तरी सुद्धा डोळे पाणावतात. हे सगळंही आजच्या मुलांना ठाऊक असेल का? कवी कुलगुरू कालिदास म्हणजे भारताचा शेक्सपियर असं म्हटलं जातं. खरं तर अशी तुलना किती योग्य आहे हा एक वेगळाच प्रश्न आहे. आणि अगदी काळाचा विचार करता शेक्सपियर हा इंग्लंडचा कालिदास असं म्हणायला हवं. बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपली मुलं आजही शाळेत शेक्सपियर शिकत आहेत, पण त्यांना कालिदास शिकवायचा राहूनच गेलाय का? म्हणून वाटलं आज कालिदासाविषयी थोडं बोलावं. आपल्याला कालिदासाच्या 7 कलाकृती आज ठाऊक आहेत. हे भारतीय साहित्यातलं सप्तरंगी इंद्रधनुष्यच म्हणा ना. कोणत्या आहेत या 7 कलाकृती? तर त्याची 3 नाटकं, अभिज्ञान शाकुंतलम, विक्रम उर्वशीयम आणि मालविकाग्निमित्रम, 2 महाकाव्य म्हणजे कुमारसंभव आणि रघुवंश, आणि 2 खंडकाव्य किंवा लघुकाव्य म्हणजे ऋतुसंहार आणि मेघदूत. आषाढस्य प्रथमे दिवसे याच नावाच्या लेखसंग्रहात आचार्य अत्रेंनी कालिदासाचं अगदी सुंदर वर्णन केलं आहे. ते लिहितात, राजाच्या अंतःपुरापासून ते पर्वताच्या शिखरापर्यंत, गृहस्थाच्या संसारापासून ते अरण्यातील ऋषींच्या आश्रमापर्यंत कालिदासाच्या प्रतिभेने लीलया संचार केलेला आहे. भारतामध्ये अशी एकही प्रादेशिक भाषा नसेल जिच्या वाङ्मयात कालिदासाची वचनं वापरली जात नाहीत वा त्यांचा प्रभाव नाही. शरीरम आद्यम खलु धर्म साधनम भिन्न रुचिरही लोकः. भारतीय संस्कृतीत जे जे म्हणून सत्य, शिव आणि सुंदर आहे त्या त्या सर्वांचा अद्भुत रम्य समन्वय कालिदासाच्या साहित्यात झाला आहे. वाल्मिकी, व्यास आणि कालिदास ही भारताची समग्र ओळख आहे. रामायणात भारताचे नैतिक सामर्थ्य दिसते, महाभारतात भारताचा बौद्धिक उत्कर्ष दिसतो, तर भारतीय जीवनातील विविध सौंदर्याचा दैदिप्यमान साक्षात्कार कालिदासामध्ये होतो. अत्रे म्हणतात, ज्याप्रमाणे हिमालय, गंगा, काश्मीर आणि अजिंठा याचं दर्शन घेतलं नाही तर त्याने भारतीय म्हणून जन्माला येऊन काय साधलं असं म्हटलं जातं, तसंच ज्याने शाकुंतल किंवा मेघदूत वाचलं नाही त्याच्याविषयी असंच म्हणायला हवं. विचार करण्यासारखा मुद्दा आहे की नाही? कालिदासासारखा दुसरा कवी होणे नाही हे सांगताना आपल्याकडे काय म्हटलंय ठाऊक आहे? ते सांगते, पण आधी मला सांगा, हाताच्या बोटांची नावं काय आहेत? म्हणजे करंगळी, अनामिका, मध्यमा, तर्जनी आणि अंगठा. बरोबर. आता बघा, या श्लोकात काय म्हटलंय? पुरा कवीनाम गणना प्रसंगे
कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः अद्यापि तत्तुल्य कवेर भावात अनामिका सार्थवती बभूव. एकदा श्रेष्ठ कवींची गणना करत असताना कालिदासापासून सुरुवात करून करंगळी मोडल्यानंतर त्याच्या तोडीचं दुसरं नावच न सुचल्यामुळे पुढच्या बोटाचं जे नाव अनामिका ते सार्थ ठरलं. खरं तर कालिदास या व्यक्तीबद्दल किंवा त्याच्या काळाबद्दल किंवा तो कोण कुठला याविषयी आपल्याकडे खूप काही माहिती उपलब्ध नाही. तो भारतात नेमका कुठे झाला याविषयी सुद्धा ठोस माहिती नाही. पण आपल्याला कालिदासाविषयी खूप साऱ्या दंतकथा माहिती आहेत आणि त्यातून कळणारी कालिदासाची गोष्ट ही अतिशय इन्स्पायरिंग आहे, मोटिवेटिंग आहे. कालिदासापेक्षा अधिक प्रेरणादायी काय असणार? कालिदासाचं नाव जन्माला आल्यापासून कालिदास होतं का माहित नाही, पण नसावं बहुधा. हा एक अशिक्षित गुराख्याचा मुलगा होता म्हणे. डोक्याने इतका मठ्ठ की ज्या फांदीवर बसलाय तीच कापत बसायचा. पण या अशा मूर्खाला रूप मात्र देखणं मिळालं होतं. त्यामुळेच त्याचं एका राजकन्येशी लग्न लावून देण्यात आलं. म्हणजे झालं असं की त्या राजकन्येला स्वतःच्या शिक्षणाचा गर्व होता. मग प्रधानाने तिची फजिती व्हावी म्हणून मुद्दाम तिच्यासाठी हा असा नवरा शोधला. लग्न होईपर्यंत त्याला तिच्याशी थेट बोलू न देण्यात प्रधान यशस्वी झाला. पण अर्थातच पहिल्या रात्री बिंग फुटलं. तिनं त्याला विचारलं, अस्ति कश्चित वाक् विशेषः? तुझ्या वाणीचा काही विशेष आहे का, सांग बरं. त्या गुराख्याची मान शर्मेने खाली गेली. आपल्या मूर्खपणाची त्याला इतकी लाज वाटली की तो राजवाडा सोडून रानात एका कालीमातेच्या मंदिरात गेला. त्याने अनेक वर्ष खूप तपश्चर्या केली, अभ्यास केला म्हणूया, आणि काली त्याला प्रसन्न झाली. म्हणूनच तो कालिदास झाला. मग तो परत राजकन्येला भेटायला आला. त्याने तिच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. तिचा प्रश्न काय होता? अस्ति कश्चित वाक् विशेषः. त्याने त्यातील एकेका शब्दाने सुरू होणारं काव्यच तिला ऐकवलं. अस्ति उत्तरस्यां दिशी देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः अशी सुरुवात होणारं कुमारसंभव ऐकवलं. कश्चित कांता विरह गुरुणा या शब्दांनी सुरू होणारं मेघदूत ऐकवलं. आणि वागर्थौ इव संपृक्तौ अशा शब्दांनी सुरू होणारं रघुवंशही ऐकवलं. अस्ति कश्चित वाक् विशेषः या सगळ्याचं उत्तर दिलं. आहे की नाही कालिदासाची कमाल? काश्मीर पासून श्रीलंकेपर्यंत प्रत्येकाला कालिदासावर हक्क सांगावासा वाटतो. हो, श्रीलंकेला सुद्धा. श्रीलंकेचा राजा कुमारसेन आणि कालिदास हे जीवश्च कंठस्थ मित्र होते म्हणे. कालिदासाचा मृत्यू श्रीलंकेत झाला असं म्हणतात. या दोघांच्या मैत्रीच्या कथा आजही श्रीलंकेत प्रसिद्ध आहेत. अर्थात आपल्या महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे नागपूर जवळच्या रामटेक पर्वतावर मेघदूत रचलं गेलं असं मानलं जातं. आज तिथे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ आहे. आपण कालिदास दिन धूमधडाक्यात साजरा करायला हवा याचं हे आणखी एक कारण असंही म्हणता येईल. अर्थात कालिदास मध्य प्रदेशातील उज्जैनीचा रहिवासी असावा हे सगळ्यात ग्राह्य धरलं जाणारं मत आहे. याची दोन ठळक कारणं. एक, तो मेघदूतामध्ये मेघाला सांगतो की वाट वाकडी करून जावं लागलं तरी चालेल, पण तू उज्जैनी पाहायलाच हवी. अरे उज्जैनी नाही पाहिलीस तर मग काय पाहिलंस मित्रा? आता असं एखादा कवी म्हणेल ते स्वतःच्या शहराबद्दलच नाही का? शिवाय अनेक दंतकथांमध्ये उल्लेख येतो की सम्राट विक्रमादित्याच्या पदरी कालिदास होता. आता ज्याने शकांचा पराभव केला त्या विक्रमादित्याची राजधानी उज्जैनी होती. मग कालिदास त्याच्या पदरी असेल का? आता जर असं असेल तर कालिदासाचा काळ कोणता याचाही अंदाज बांधता येतो. अर्थात इथेही पुन्हा अनेक मतं आहेत. आपण त्यातली काही बघूया. आता हा जो विक्रमादित्य आपण म्हणतोय त्याचा काळ आहे इसवी सन पूर्व 50च्या आसपास. म्हणजे इसवी सन पूर्व 57 मध्ये त्याने शकांचा पराभव करून स्वतःची कालगणना सुरू केली. हेच ते विक्रम संवत. सध्या विक्रम संवत 2082 सुरू आहे. त्यामुळे या राजाच्या पदरी असलेला राजकवी कालिदास म्हणजे त्याचा काळ हा बहुधा इसवी सन पूर्व पहिले शतक असा धरावा लागेल. दुसरं एक मत असं की कालिदास प्राचीन भारतातल्या सुवर्ण युगात म्हणजे गुप्तांच्या कालखंडात झाला असावा. मग त्याचा काळ हा इसवी सन 4 किंवा 5वं शतक असा मानता येईल. कारण कालिदासाच्या साहित्यात अतिशय समृद्ध वातावरण पाहायला दिसतं. अर्थात त्यात वास्तवाचं दर्शन नाहीच असंही नाही, पण जे आहे त्यावरून त्याचा कालखंड अतिशय समृद्ध असावा असा वाटतो. म्हणून तो समृद्ध अशा गुप्त काळातील असावा. आणखी काही मतं आहेत,
पण एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे कर्नाटकातील ऐहोळे येथील जैन मंदिराच्या शिलालेखात कालिदासाचा उल्लेख सापडला आहे. हा लेख साधारण 5व्या शतकातला आहे, त्यामुळे कालिदास त्या आधी होऊन गेला हे निश्चित. ढोबळमानाने असं म्हणूया की आपल्यात आणि कालिदासात किमान 2000 वर्षांचं अंतर आहे. तरीही आजही कालिदास आपल्याला हवासा वाटतो. तर आता आपल्या मूळ प्रश्नाकडे यायचं तर ज्याचा काळच इतका अनिश्चित आहे त्याची जन्मतारीख किंवा इतर तपशील तरी कुठून असणार? मग आपण कालिदास दिन कसा काय साजरा करतो? आषाढ शुद्ध प्रतिपदा ही तिथी कालिदासाशी कशी जोडली गेली? तर त्याच्या मेघदूत या काव्यात एक श्लोक येतो, तस्मिन् अद्रौ कतिचित बला विप्रयुक्त सकामी नीत्वा मासान् कनकवलय भ्रंशरिक्त प्रकोष्ठः आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानुम वप्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणीयंददर्श. म्हणजे काय तर शांताबाई शेळके आपल्यासाठी अनुवाद करतात, गिरीवरी त्या महिने काही कंठित तो राही विरही जन सखी विरहे कृश असा जाहला गळे करा तुनी सुवर्ण कंकण आषाढाच्या पहिल्या दिवशी बघतो शिखरी मेघ वाकला टक्कर देण्या तटभिंतीवर क्रीडातुर गज जणू ठाकला क्रीडातुर गज जणू ठाकला. या ठिकाणी कालिदास स्वतः या तिथीचा किंवा दिवसाचा उल्लेख करतो आहे. म्हणजे या दिवशी यक्षाने मेघ पाहिला आणि याला दूत म्हणून पाठवून प्रियेला आपला निरोप पाठवावा असं यक्षाला वाटलं. म्हणजे कालिदासाचा नाही तर मेघदूताचा तर जन्म झाला. मग आपण या दिवसाला कालिदास दिन असं ठरवून टाकलं. एखाद्या साहित्यात उल्लेखलेला दिवस असा कवीचा स्मृतिदिन बनण्याची घटना अभूतपूर्व आहे आणि एकमेवा द्वितीय. बरं, कालिदास हजारो वर्षांनंतरही आपल्याला मोह घालतोच. आपल्याला म्हणजे केवळ भारतीयांना नव्हे तर जगभरातल्या वाचकांना. जर्मन महाकवी गॉथे म्हणे शाकुंतल डोक्यावर घेऊन नाचला होता. तो म्हणाला होता, तुम्हाला जर वसंत ऋतूतील नाजूक फुलं आणि शरद ऋतूतील पिकलेली फळं एकाच वेळी पाहायची असतील किंवा असं काही पाहायचं असेल जे मनाला आनंद देतं, मोहवून टाकतं, सुखावून जातं आणि तहानही भागवतं एकाच क्षणी, किंवा जर तुम्हाला पृथ्वी आणि स्वर्ग एकाच दृष्टिक्षेपात अनुभवायचे असतील तर हे शकुंतले मी तुझं नाव घेतो आणि सगळे शोध संपतात त्या एका क्षणात. पहा, हे जर्मनीतला एक कवी म्हणतो आहे. आपल्याकडे तर पिढ्यानपिढ्या कालिदासाचं आकर्षण चालतच आलं आहे. मराठी नाटकाची सुरुवातच मुळी कालिदासाच्या शाकुंतल नाटकाच्या अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी केलेल्या अनुवादातून झाली. कालिदास कविराज रचित हे गाणी शाकुंतल रचितो म्हणतच मराठी संगीत रंगभूमीची खऱ्या अर्थाने उभारणी झाली. स्वामी मालिकेचं शीर्षक गीत आठवतंय का? जो जनतेचे रक्षण करतो, पालन करतो, पोषण करतो, तोच पिता साक्षात मानावा, जन्मदाते ते निमित्त केवळ. हाही कालिदासाच्या श्लोकाचा अनुवाद आहे. सासुरास चालली लाडकी शकुंतला सारखी गाणी, शिवाय मेघदूताचे असंख्य अनुवाद. मराठीतील किती दिग्गज कवी कवयित्री यांना हा अनुवाद करून पाहावासा वाटलाय. कुसुमाग्रज, शांताबाई शेळके, बाभ बोरकर, अगदी भारताचे पहिले अर्थमंत्री CD देशमुख यांनीही मेघदूताचा अनुवाद केला आहे. हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की कळवा. आणि मधुरा वेलणकर साटम ही आमची YouTube वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, कारण नवीन भाग आला की तो तुम्हाला लगेच दिसेल. कालिदासावरचा हा विशेष भाग करायचा म्हटल्यावर मी आणि समीरा घरी राहणं शक्यच नव्हतं आणि म्हणून खास या निसर्गरम्य अशा ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि खूप मजा येते आम्हाला. आणि मधुरा, खरं सांगू का, इतका वेळ आपण कालिदासाविषयी, मेघदूताविषयी बोलतो आहोत, तर आता अशी इच्छा होतीये ना की अगदी आपल्या घरी सुद्धा असा छान बाहेर पाऊस पडत असावा, खिडकीतून आपण पाऊस पाहावा, हातात मेघदूताचं पुस्तक असावं, छान मेघदूताच्या श्लोकांचा आनंद घ्यावा आणि बरोबर फक्त अशी गरमागरम कांदा भजी आणि चहा असावा. वा, तुम्हाला पण वाटतंय का? गरम गरम चहा, भजी आणि मेघदूत. मग चहा आणि भजीची तयारी तुम्ही करा, मेघदूताची तयारी आम्ही करतो. म्हणजे काय?
धन्यवाद. धन्यवाद. वाव, पाऊस आला. आम्ही चाललो भजी खायला.